परिपूर्ण सत्य। नमस्कार, मी युगंधरा। आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या काही सुपरफास्ट ठळक घडामोडी। शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर। 23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक न झाल्याने घटना वैध मानता येणार नाही। त्याप्रमाणे शिवसेना प्रमुखांना पक्षाच्या कोणत्याही नेत्याला पदावरून काढण्याचा अधिकार नसल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले स्पष्ट। तळेगाव दाभाडे शाळा चौक येथील विठ्ठल मंदिरात संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे होते आयोजन। वडगावमधील मोरया महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून शहरातील 2 कुटुंबातील दिव्यांग बांधवांना व्हील चेअरचे करण्यात आले वाटप। मंगळवार 9 जानेवारी रात्री 8:30च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने जुन्या पुण्या मुंबई हायवे कामशेत येथे अनोळखी वाटसरूचा मृत्यू, कामशेत पोलिसांची माहिती। देश पातळीवरील स्वच्छ सर्वेक्षण 2023चा निकाल जाहीर। पहिल्या 3 क्रमांकाच्या पुरस्कारात मावळ तालुक्यातील लोणावळा नगर परिषदेचा समावेश। कार्ला मळवली पुलाच्या बांधकामामुळे वापरण्यात येणाऱ्या पर्यायी मातीच्या रस्त्यावर टँकरचे पाणी सांडून रस्ता निसरडा झाल्याची ग्रामस्थांची तक्रार। अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने 1 लाख पुणेकर 14 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजता सप महाविद्यालय येथे रामरक्षा पठण करणार असल्याचे निमंत्रक हेमंत रासने यांनी दिली माहिती। अवकाळी पावसाने राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता। या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाजन्यूज.live वेब पोर्टलला अवश्य भेट द्या। परिपूर्ण सत्य।